नुकतेच मुंबईचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षानं बदलले. अमित साटम हे मुंबईचे नवे अध्यक्ष. त्यांच्या समोर एक खूप मोठं आव्हान असणार आहे. अध्यक्ष झाले आणि अगदी 3-4 महिन्यातच त्यांना महानगरपालिका निवडणुकांना आणि त्याही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या महापालिकेच्या निवडणुकीला पक्षाचं नेतृत्व करत सामोरं जायचंय. खरं तर अमित साटम यांनी नेहमीच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला शिंगावर घेतलंय. आज अमित साटम आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. अमितजी, खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही असं बघतोय की भारतीय जनता पार्टीचे जी काही एक तरुण फळी आहे ती फळी सततच उद्धव ठाकरेंवर अगदी प्रखर टीका करत असते आणि जो जास्त टीका करेल त्याचं कुठंतरी जास्त मार्क मिळतात असं आहे का? आणि त्यामुळे हे अध्यक्षपद आलंय का तुमच्याकडे? असं आहे की मुंबईकरांचा जो रोष आहे आणि मुंबईकरांचा जो राग आहे तो व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे. लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून पाठवलंय, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन किंवा बाहेरही जे मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत चुकीचं होत आहे किंवा जे व्हायला नाही पाहिजे किंवा जे व्हायला पाहिजे जे होत नाहीये, या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही नेहमीच सातत्याने मांडत आलो आहोत आणि त्यामुळे त्या मांडणं हे आमचं परम कर्तव्य आहे. कारण मुंबईकरांनी ती जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे. आणि 1997 ते 2022 या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेला एक करप्ट आणि व्हिजनलेस अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन जे लाभलेलं आहे की या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळे कुठलंही व्हिजन नाही आणि असा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार, आणि त्यामुळे ते जर घडलंय तर ते मांडणं हे आमचं कर्तव्यच आहे. आणि मुंबईकरांची ती अपेक्षा आहे की हे मांडलं पाहिजे, मुंबईकरांचा राग कुठे ना कुठे व्यक्त झाला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही ते सतत मांडत आलो आहोत. परंतु आमच्या मांडण्यानी ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय त्यांच्यावरती काहीच फरक पडलेला दिसला नाही. कारण 25 वर्ष सतत ते भ्रष्टाचारच करत राहिले. मुंबईचा कोपरा त्यांनी विकून खाल्ला, मुंबई लुटली, लाटून खाल्ली आणि अशा प्रकारे मुंबईचा सत्यानाश महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. कुठेतरी मुंबईकरांना त्याच्यामध्ये बदल हा हवा आहे. मुंबईकरांचं स्वप्न साकार करावं, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचं काम झालं पाहिजे ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. आणि मुंबईकर मोठ्या अशा अपेक्षा घेऊन हा भारतीय जनता पार्टीकडे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे पाहत आहे. खरं तर अगदी एवढ्यातच ठाकरेंकडून असं सांगण्यात आलं की जर त्यांची सत्ता आली महापालिकेत आणि ती येणार असा त्यांचा विश्वास आहे, तर भारतीय जनता पार्टीनी प्रचंड भ्रष्टाचार ऍडमिनिस्ट्रेचरच्या राज्यात केलेला आहे आणि त्याचा व्हाईट पेपर ते काढणार आहेत. उलटा चोर कोतवाल को धाटे. आणि त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेची जी काही प्रतिमा आहे, आज मुंबई महानगरपालिका हा शब्द आला की काही त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत नाही, निगेटिव्हिटी जास्त येते. मुंबई महानगरपालिका म्हणजे इनएफिशियन्सी, मुंबई महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचार, आणि हे सगळं श्रेय जे आहे ते उद्धव ठाकरेंचंच आहे. 1997 ते 2022 कालावधीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे महानगरपालिकेचा कारभार हाकला, ज्या प्रकारे महानगरपालिकेचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवलं, ज्या प्रकारे महानगरपालिका पुढे नेली, त्याच्यामुळेच महानगरपालिकेला आज ही प्राप्त झालेली जी निगेटिव्हिटी आहे किंवा भ्रष्टाचाराची जी एक इमेज आहे ती त्यांच्यामुळे प्राप्त झालेली आहे. आणि 2022 ते 2025 किंवा आजतागायत ह्या ऍडमिनिस्ट्रेटर त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका निवडणुका न झाल्यामुळे चालवतोय. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या कालावधीमध्ये उलट 2022 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान झाल्याच्या नंतर 2 मुख्य चांगल्या गोष्टी मुंबई शहराच्या बाबतीत घडलेल्या आहेत. पहिला म्हणजे मुंबई शहराचे रस्ते आणि खड्ड्यामधले रस्ते की रस्त्यातले खड्डे हे प्रचलित आहे, देशभरात नाही जगभरात प्रचलित आहे. आणि ही अचिव्हमेंट आहे उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं. आणि त्यामुळे या मुंबई शहराचे रस्ते चांगले झाले पाहिजेत. मुंबई शहराला सीसी रस्ते करणे, विथ युटिलिटी कॉरिडॉर, विथ डक्ट रस्ते करणे. कारण मुंबई शहराच्या रस्त्यांची दुरावस्था होण्याच्या मागे मुंबई शहराचे रस्ते वारंवार खोदले जातात वेगवेगळ्या युटिलिटीज कडनं, हे त्याचं मागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे सगळ्या युटिलिटीजला ले करण्याकरता युटिलिटी कॉरिडॉर तयार करावा रस्त्यांमध्ये, हे आम्ही आणलं. आणि हे 2022 नंतर मुंबई शहराचे सगळे रस्ते सीसी मध्ये करणं
विथ युटिलिटी कॉरिडॉर करणं हा मुंबई शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत सगळ्यात मोठा क्रांतिकारक अशा प्रकारचा बदल हा गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही आणला. ऍडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून आम्ही डायरेक्शन दिली. मुंबई शहराच्या समुद्राचा रंग हा आधी निळा होता, तो काळा झाला. तो काळा का झाला? उद्धव ठाकरेंची विजन एवढी मोठी होती की आतापर्यंत 25 वर्षामध्ये मुंबई शहराला एसटीपी प्लांटच नाही. नदी नाल्यातून वाहणारं जे सगळा कचरा, गाळ, घाणेरडं पाणी हे समुद्रामध्ये विदाऊट बिंग ट्रीटेड डायरेक्ट डिस्चार्ज होतं, ज्याच्यामध्ये मुंबई शहराच्या समुद्राचा रंग हा काळा झाला. आतापर्यंत एसटीपी नव्हते. ते एसटीपीचे डिस्चार्ज स्टँडर्ड सेट करण्यापासून, एनजीटीचं क्लिअरन्स घेण्यापासून, टेंडर काढण्यापासून हे देवेंद्रजींनी केलं. आणि गेल्या 3 वर्षामध्ये त्याचं टेंडर काढलं. मुंबई शहरामध्ये 7 एसटीपी प्लांट्स तयार होण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये मुंबई शहराचे एसटीपी आणि मुंबई शहराच्या रस्त्याच्या बाबतीत क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे आम्ही घडवून आणले. आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं हे मला वेगळं सांगायची गरज नाही. 1997 ते 2022 त्यांनी काय केलं हे अख्ख्या मुंबईनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना याची शिक्षा ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मिळणार आहे. खरं तर सगळेच जण म्हणून राहिले की महापौर आमचाच, म्हणजे तोच विश्वास, म्हणजे तुम्ही म्हणता आहात त्यांना शिक्षा मिळणार आहे, पण उद्धव ठाकरे तर रोज, म्हणजे संजय राऊत जवळजवळ रोजच सांगतात की महापौर त्यांचाच आहे. आता तर मनसेनं सुद्धा म्हणायला सुरुवात केली आहे महापौर त्यांचाच आहे. भाजपानं तर आधी अगदी थेट मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय की महापौर आहेच महायुतीचा. त्यामुळे नक्की कोणाचा महापौर होणार? बघा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, राष्ट्राकरता काम करतो. येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या स्वप्नातली मुंबई घडवणारा मुंबईकरांचा महापौर हा महायुतीचा महापौर हा होणार आहे. कारण मुंबईकर ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे जे बदल आपल्याला दिसत आहेत, मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि ह्या सगळे जे काही सीसीटीव्ही कॅमेराचा प्रोजेक्ट असेल, हे सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली जे प्रोजेक्ट्स केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले, तशाच प्रकारचं डेव्हलपमेंट आणि विकास आणि उन्नती आणि प्रगती ही महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावी ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. आणि ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचंच राज्य आणि सरकार हे घडवून आणू शकतं हे मुंबईकरांनी गेल्या 11 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये घडवून आणण्याकरता मुंबईकर आपले आशीर्वाद जे आहेत ते आम्हालाच देणार आहेत. खरं तर महापौराला घेऊन खान की बाण, मग असं चॅलेंज तुमच्याकडनं येतं आहे, तर दुसरीकडनं मराठी अमराठी असा वाद समोर येतोय. नक्की काय आहे आणि हे कितपत योग्य आहे? म्हणजे सगळेच नागरिक आहेत आपल्या शहराचे. नाही, बाण हा उद्धव ठाकरेंकडनं निघून गेलाय आणि राहिलाय फक्त खान. आणि त्यामुळे गेल्या 2, 3, 4 वर्षामध्ये त्यांनी ज्या प्रकारे लांगुल चालनाचं राजकारण या मुंबई शहरामध्ये केलेलं आहे, ज्या प्रकारे त्यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, बॉम्बस्फोटाचे आरोपी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करतात, किंवा आधी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा असायच्या, त्या घोषणांना कुठल्या घोषणांनी रिप्लेस केलेलं आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण हिंदुस्थान हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व यांनी कसं सोडलं आणि आता कुठला रंग आणि किंवा कुठल्या रंगाची चादर, हिरव्या रंगाची चादर त्यांनी आपल्या अंगावरती जी ओढलेली आहे ना, त्याच्यामुळे यांना एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न मुंबई शहरामध्ये आणायचा आहे. आपण पाहतोय पॅटर्न येतो तो पॅटर्न असा आहे की जगातल्या पश्चिमी देशांमध्ये ज्या प्रकारे घुसखोरी झालेली आहे, ज्या प्रकारे रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलाय, ज्या प्रकारे त्या शहरांचा रंग बदलतोय किंवा बदललाय, तशाच प्रकारचे प्रयत्न हे मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतात. आणि तशा प्रकारच्या प्रयत्नांना बळकट करण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत त्यांच्या राजकारणातून. आणि त्यामुळे पाकिस्तानचे झेंडे फडकवणं, बॉम्बस्फोटाला पुढे करणं, किंवा आता काल परवाच एक वादादित माजी नगरसेवक जो आता काँग्रेस पक्षात आहे त्याला उद्धव ठाकरेंनी 2007 मध्ये स्वीकृत नगरसेवक केला होता.
त्यामुळे अशा प्रकारचं मतांच्या लांगुली चालना करता स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता उद्धव ठाकरे करत आहेत. ह्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका आहे. आणि ज्या प्रकारे पश्चिमी देशातली काही शहरं त्यांचा रंग बदललाय, तसा मुंबई शहराचाही रंग बदलू शकतो आणि त्या रंग बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरेंचा सिंहाचा वाटा आहे. हा खूप गंभीर आरोप तुम्ही करता आहात. खरं तर गृह खातं अगदी केंद्राचंही तुमच्याकडे आहे, राज्याचंही आहे. अशा वेळेला असा आरोप आपण करत आहात की मुंबईत असं घडतंय, तर ह्याला कुठंतरी सरकारी जबाबदार नाही का? मुंबईत असं घडू शकतं असं मी म्हटलं, घडतंय नाही, घडू शकतं. ते घडवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत आणि अशा प्रकारचे कुठलेही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना आम्ही सुरुंग लावू. परंतु त्यामुळे कुठल्याही प्रकारची निवडणूक ही लोकप्रतिनिधी निवडण्याची निवडणूक असते आणि अशा प्रकारे पहिली जमीन कब्जा होते, त्याच्यानंतर त्याच्यावर इल्लीगल कन्स्ट्रक्शन होतं. इल्लीगल कन्स्ट्रक्शन झाल्यावरती त्या ठिकाणी बाहेरचे लोक येऊन बसवले जातात, त्यांचे आधार कार्ड तयार केली जातात, वोटर कार्ड तयार केली जातात आणि त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. आणि त्यामुळे मुंबईकरांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, अशा प्रकारच्या प्रवृत्तींच्या लोकांना थारा न देणारा लोकप्रतिनिधी मुंबईकरांनी निवडून देणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे हे महत्वाचं आहे. आपण इथं खान विरुद्ध बाण अशा एक पद्धतीचं आपण चर्चा सतत ऐकत असतो, पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यातून दसऱ्याच्या हेही आरोप तुमच्यावर केले आहेत की जर भाजपाची सत्ता आली तर मुंबईला तुम्ही अडाणींच्या पायाशी गहाण ठेवाल. नाही, असं आहे, आरोप करण्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांच्याकडे राहिलंय काय? आणि त्यामुळे असे काहीतरी खोटे नाटे आरोप ते करत असतात आणि रोज त्यांचा बडबड करणारा जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक आहे तोही काही ना काही असं बडबडत असतो. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजी त्यांना जे काय बोलायचंय ते बोलतील, परंतु शेवटी मुंबईकर निर्णय करतील ना. त्यांनी अशा प्रकारचे आरोप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा केले होते, त्याच्या आधी सुद्धा केले होते. तरीही मुंबईकरांनी भरघोस मतदान केलं, महाराष्ट्राच्या जनतेने भरघोस मतदान केलं आणि भारतीय जनता पक्षाला फक्त 137 जागा दिल्या आणि महायुतीला 236 जागा दिल्या. त्यामुळे यांचं हे जे काही सांगणं आहे ते खोटं आहे, हे मुंबईकरांना पटलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं आहे. आता त्यांना तरी ते परत परत रिपीट करायचं असेल तर ते करू शकतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असं अशा चर्चा सुरू आहे आणि सध्या तरी ते एकत्र येऊ शकतात असं वाटतंय. आव्हान वाटतंय का तुमच्या समोर? कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय, मुंबई शहराचा गेल्या 11 वर्षामध्ये विकास कोणी केला? मेट्रो कोणी आणली? कोस्टल रोड कोणी आणला? अटल सेतू कोणी बनवला? किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीमध्ये 180 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी वरळीमध्ये 500 फुटाचं घर हे कोणी दिलं? हे देवाभाऊंनी दिलं. त्यामुळे मुंबईतनं मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून कोणी रोखलं? देवाभाऊंनी रोखलं. आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही हे महत्वाचं नाहीये. मुंबई शहराचा केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत गेल्या 11 वर्षामध्ये विकास कोणी घडवून आणला हे महत्वाचं आहे. अमितजी, आपण असं कितीही म्हणत असलो तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आली की विकासांच्या मुद्द्यांवर राजकीय पक्ष सुद्धा ती निवडणूक लढवत नाही आणि भावनिक मुद्द्यांवर येतात, जातीय मुद्द्यांवर येतात, धार्मिक मुद्द्यांवर येतात. आता मराठी अमराठी आलंच आहे, खान वर्सेस बाण आलेलंच आहे. त्यामुळे खरंच हे मुद्दे लोकांसाठी सुद्धा महत्वाचे राहणार आहे का? जनतेसाठी ते भावनिकच आहे? बघा, आपण हे पाहतोय की गेल्या 25 वर्षामध्ये सलग महानगरपालिकेची निवडणूक आली की मराठीच्या गप्पा कोण करतं हे एकदम स्टिरिओटाइप आहे. ह्यात काही नवीन नाही, काहीतरी उद्धव ठाकरेंनी नवीन काहीतरी करावं. आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच दिला. किंवा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 500 फुटाचं घर हे देवेंद्रजींच्याच सरकारने दिलं. आणि त्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाला सुद्धा चांगलं माहिती आहे की मराठी माणसाचा आणि मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती कोणी केली आणि भविष्यामध्ये मराठी माणसाला आणि मुंबईकराला सुरक्षित कोण ठेवू शकतं. आणि म्हणून निवडणूक आली की मराठी आठवतो, निवडणूक संपली की मग ह्यांना सगळे चालतात. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना यांनी उद्योजक होण्याची संधी दिली? उत्तर द्यावं उद्धव ठाकरेंनी.
आणि त्यामुळे ह्यांचं हे मराठी प्रेम हे बेगडी आहे, निवडणुकांपुरतं आहे. निवडणुका झाल्याच्या नंतर यांना फक्त दर आठवड्याच्या दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीचा हिशोब लक्षात राहतो, मराठी माणूस लक्षात राहत नाही. पण मराठी अमराठी वाद काढला की भाजपची अडचण होते. अजिबात नाही. मी तुमच्या समोर बसलोय, मी मराठीच आहे ना, आणि त्यामुळे माझे आजोबा सुद्धा गिरणी कामगार होते, आणि त्यामुळे आम्ही मुंबईतला मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना आमच्या महायुतीत आहे. खरं तर शिवसेनेला तुम्ही गेल्या खेपेला महापौर पद जे आहे ते भाजप स्वतःकडे घेऊ शकलं असतं काही ना काही करून, पण त्यावेळेला तुम्ही ते सेनेला घेऊ दिलं, त्यावेळच्या सेनेला. त्यानंतर जेव्हा सत्तापालट झाला 22 मध्ये, तेव्हा मुख्यमंत्रीपद भाजप घेऊ शकतं असंच सगळ्यांना वाटत असताना त्यावेळेला मुख्यमंत्रीपद तुम्ही शिंदेंना दिलं. आता ह्या खेपेला ती शिवसेना जी तुमच्या बरोबर आहे त्यांना परत असं काही महापौर पद देण्याचा काही प्लॅन आहे का? असं आहे की याच्यामध्ये महापौर हा कोणाचा होईल, महापौर हा महायुतीचा होईल. तो कुठल्या पक्षाचा असेल हे महत्वाचं नाहीये. तो मोदीजींच्या विजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालणार की नाही चालणार हे महत्वाचं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत ज्या प्रकारे विकास झाला त्या प्रकारचा विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार की नाही होणार हे महत्वाचं आहे. त्यामुळे कुणाचा महापौर होईल, कोण किती जागा लढेल या गोष्टी आमच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या नाहीत. ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला योग्य वेळी कुठला पक्ष कुठल्या वॉर्डातून लढेल हे त्या ठिकाणची लोकल सेंटिमेंट काय आहे, त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची ताकद आहे, कुठल्या पक्षाचा कुठला चेहरा आहे याच्यावरती अवलंबून आम्ही आपापसात निर्णय करू. परंतु हा विषय काही महत्वाचा विषय नाही. मुंबईचा विकास, मुंबईची उन्नती, मुंबईची प्रगती आणि मुंबईची सुरक्षा हे महत्वाचं आहे. म्हणजेच महायुतीत लढणं मुंबई हे ठरलेलं आहे, पक्क झालंय. नक्कीच महायुतीत लढणार आहोत. महायुती म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ आणि महायुतीचा महापौर हा मुंबईकर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून देतील. एक काल परवापासून अजून एक वाद उफाळून आलेला आहे, तो म्हणजे रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूसमयीचे जे काही आरोप केलेत त्याबद्दल काय आहे भाजपची भूमिका? नाही बघा, रामदास कदम साहेब त्यावेळेला त्या एकसंध शिवसेनेमध्ये होते, त्यामुळे त्यावेळेला काय घडलं हे त्यांना चांगलं माहिती असेल आणि म्हणून त्यांनी काही गोष्टींची त्या ठिकाणी त्या काही गोष्टींचा त्यांनी खुलासा केलेला आहे. आता त्यावेळेला आम्हाला तर माहित नाही त्यावेळेला तिकडे काय घडलं होतं. आता जे शिवसेनेमध्ये त्यावेळेला होते त्यांना माहिती आहे. आता त्यांना माहिती असलेल्या काही गोष्टी या त्यांनी जनतेच्या समोर पब्लिक प्लॅटफॉर्मवरती ठेवलेल्या आहेत, त्याच्यावरती चर्चा होते आहे. परंतु हे सगळे कौटुंबिक मुद्दे आहेत आणि त्यांच्याकडे असलेली काही माहिती त्यांनी जनतेच्या समोर ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये फार काही म्हणजे तो एक इमोशनल सब्जेक्ट आहे आणि लीगल सब्जेक्ट नाहीये किंवा टेक्निकल सब्जेक्ट नाहीये, भावनिक मुद्दा आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती आम्ही काही भाष्य करणं किंवा भाष्य न करणं याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. खरं तर त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असं आज अनिल परब यांनी पत्रपरिषद घेऊन सांगितलं, त्यामुळे हा मुद्दा इथेच शांत होईल असं वाटत नाहीये. या देशाच्या संविधानानुसार जी काही कायदेशीर कारवाई ज्याला कोणाला करायची असेल त्याला ती मुभा आहेच ना. ती या बाजूलाही आहे आणि त्या बाजूलाही आहे आणि त्यामुळे जे काही कायदेशीर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असेल ते दोन्ही बाजू आपल्या करून बघतील आणि त्यामुळे ते पुढे चालत राहील. परत राज ठाकरेंकडे येऊया. एकंदरीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या जवळ जेव्हा जात होते किंवा जाणं सुरू झालं त्यावेळेला त्यांच्या देवेंद्रजींबरोबरच्या भेटीगाठी सुद्धा सुरू होत्या, त्यामुळे अजून तिथं काही दोघांची युती अगदी सील झाली आहे असं चित्र नाहीये. त्यामुळे ही कुठेतरी भाजपचीच रणनीती आहे का असं सुद्धा लोकांना वाटायला लागलंय. देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या ज्या लोकांना त्यांना आपली मतं मांडायची असतील, सूचना द्यायच्या असतील, काही गोष्टी सांगायच्या असतील, ते सामान्य माणसापासून नेत्यांपर्यंत हे प्रत्येक माणूस मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, आपल्या सूचना देऊ शकतो, आपलं म्हणणं मांडू शकतो.
आणि त्यामुळे काही भेटीगाठी होतात, म्हणजे त्याच्यातनं काही राजकारणच होत आहे असं आवश्यक नाही. महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे हे त्याच्यामध्ये चर्चेला येऊ शकतात. आपण बघितलं की विधान सभेचं अधिवेशन चालू असताना उबाटाचेही नेते माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांच्यामध्येही काही चर्चा झाली. आता याचा अर्थ काही त्याच्यामध्ये काही राजकारण होतं असं नाहीये. आणि त्यामुळे विकासाच्या आधारावरती, विकासाच्या मुद्द्यांवरती किंवा अन्य महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांवरती एकमेकांची चर्चा राजकारणामध्ये होत असतात. शेवटी राजकारणामध्ये मतभेद असले पाहिजेत, मनभेद नाहीत. आणि त्यामुळे एकमेकांना नेते भेटत असतात, विचारांची देवाणघेवाण करत असतात. त्याच्यातनं काही राजकारणच रीड केलं पाहिजे असं जरुरी नाहीये. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्की काय सुरू आहे? राजकारण आहे, काय आहे, आणि पक्षाची काय भूमिका आहे त्याला घेऊन? आहे असं आहे, ते लोकल पॉलिटिक्स आहे. आणि लोकल पॉलिटिक्स मध्ये काय असतं की एखाद्या रिजनमध्ये जेव्हा दोन हेवीवेट्स एकत्रितपणे काम करत असतात त्यावेळेला काही मुद्द्यांवर, काही विषयांवर असे एकमेकांचे मतभेद असू शकतात. आणि त्यामुळे लोकल इश्यूजवरती, त्यांचे काही विषयांवरती मतभेद असू शकतात. जसं आहे की आता घरामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा दोन भावांमध्ये पण मतभेद असतात, किंवा कुठल्या तरी एका विषयावरती आपण डिसएग्री करत असतो. आणि त्यामुळे आपण एका घरात जेव्हा राहतो तेव्हा दोन भाऊही एकमेकांशी वेगवेगळ्या विषयांमध्ये चर्चा करत असतात. तशा चर्चा होत आहेत, त्याला काही फार विशेष काही नाही त्याच्यामध्ये. खरं तर मुंबईमध्ये इतकी वर्ष तुमच्या बरोबर शिवसेना होती आणि तरीही भाजपला आपण वाढावं असं वाटत होतं. तर हीच काहीतरी भावना ठाण्यातही वाटते का एकनाथ शिंदेंना घेऊन भाजपला? बघा, प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असतं की माझा पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, किंवा माझ्या पक्षाचा माणूस हा अधिकाराच्या पदावरती आला पाहिजे. परंतु आमच्या दृष्टिकोनातनं हे जरी कार्यकर्त्यांची भावना जरी असली, किंवा एखाद्या कार्यकर्त्याला कधी वाटलं तरी, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीची कॅडर ही त्या अधिकाराच्या पदापेक्षा किंवा सत्तेच्या स्थानाच्या पलीकडे विचार करणारी आमची कॅडर आहे. आणि त्यामुळे देशासाठी काम करणं, समाजात, शेवटी आमचा पक्ष हा आयडिओलॉजीच्या आधारावरती काम करणारा पक्ष आहे, एका विचारधारेच्या आधारावरती काम करणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे आम्ही एका आयडिओलॉजीसाठी, आम्ही एका विचारधारेकरता, आम्ही हिंदुत्वाकरता एका संघटनेमध्ये एकत्रितपणे काम करणारे लोक आहेत. त्यामुळे पर्सनल लेवलवर कोणाच्या काही अँबिशन्स असू शकतात, परंतु पर्सनल अँबिशन्सच्या पुढे जाऊन आम्ही राष्ट्रीय हित जे आहे आणि समाजाचं हित आहे ह्याला जास्त महत्व देतो. आणि त्यामुळे शेवटी महायुती या महाराष्ट्राच्या विकासाकरता, या देशाच्या विकासाकरता, या मुंबईच्या विकासाकरता महायुतीचं सत्तेमध्ये येणं हे महत्वाचं असतं, हे क्रमप्राप्त आहे. आणि त्यामुळे ती आमची प्रायोरिटी आहे, बाकीची कुठलीही प्रायोरिटी नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चा इतक्या वेळ होत राहिली की उमेदवार द्यायला उशीर झाला. विधानसभेत ती थोडीफार तसं म्हणजे प्रयत्न झाला की तसं होऊ नये. येणाऱ्या महापालिकांसाठी चर्चा सुरू झाली आहे का, खास मुंबईसाठी? अशी कुठलीही चर्चा सुरू झाली नाही. परंतु माझ्या दृष्टिकोनातनं, आमच्या दृष्टिकोनातनं हा काही फार महत्वाचा किंवा फार काही टेलिंग फॅक्टर आहे अशा प्रकारचा मुद्दा नाहीये. एकदम 2 मिनिटाचं काम आहे. आणि योग्य वेळ ज्या वेळेला येईल, कारण आता अजून लॉटरीच नाही आली, रिझर्वेशन्स नाही पडल्या, त्यामुळे कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या वर्गातून उमेदवार उभा राहणार हेच अजून ठरलेलं नाहीये. त्यामुळे ते जेव्हा ठरेल, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा आम्ही एकत्रपणे बसू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकल सेंटिमेंट काय आहे, तिकडे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता जास्तीत जास्त चांगली सेवा देऊ शकतो मुंबईकरांना, त्या विभागामध्ये, त्या विभागाच्या प्रश्नांची जाण जास्त कोणाला आहे, त्या विभागाच्या लोकांचं प्रिफरन्स कोणाला आहे, लोकल सेंटिमेंट कोणाच्या बाजूने आहे, याच्या आधारावरती आम्ही निर्णय करू. खरं तर भाजपमध्ये सातत्यानं सर्वे होत असतात. भाजपची ज्या पद्धतीचं एक संघटन आहे तिथे मला वाटतं भाजप सतत इलेक्शन मोडमध्ये असतंच, सज्ज असतंच. सध्या तुमचे सर्वेस काय सांगताय मुंबई महापालिकेबद्दल? काय आकडे आहेत? असं आहे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा लोकांच्या दारामध्ये जातो, तोच आमचा सगळ्यात मोठा सर्वे असतो. आणि या सर्वेच्या आधारावरती जो मुंबई शहराचा पल्स किंवा मुंबई शहराची सेंटिमेंट जी आम्हाला कळलेली आहे
ती अशी आहे की 150 पेक्षा जास्त जागा महायुती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जिंकेल. मुंबईकर 150 पेक्षा जास्त वॉर्डांमध्ये आम्हाला आशीर्वाद देतील आणि महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता होईल. अजित पवारांचं काय स्थान असणार मुंबईत? नाही, अजित पवारजींची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्या महायुतीचाच एक भाग आहे आणि तेही काही ठिकाणी आमच्या बरोबर महायुतीमध्ये लढतील. सगळ्यात मोठी 3 आव्हानं तुम्हाला काय दिसतात निवडणुकीला सामोरं जाताना? नाही, निवडणुकीला सामोरं जाताना नाही, मला माझ्यासमोर असलेली सगळ्यात मोठी आव्हानं हीच आहेत की मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती ही जशी गेल्या 11 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली तशी मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून घडली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन हे दिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही अबाधित ठेवली पाहिजे. ही 3 मुख्य आव्हानं आमच्या समोर आहेत आणि ती आव्हानं येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादानं आम्ही पूर्ण करू. पण पक्षाचं अध्यक्षपद घेतल्यानंतर तुम्ही पक्षात असं काय नवीन केलेलं आहे? काय तुमचा अजेंडा आहे पक्षासाठी? मुंबई शहराचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणं एक व्यवस्थेचा भाग आहे आणि त्यामुळे अध्यक्ष कुणीही असेल तरी एक सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही कधीही पुढे जात असतो. अध्यक्षपद ही एक व्यवस्था आहे. आम्ही सगळे एकत्रितपणे या निवडणुकीचं आम्ही नेतृत्व करतोय आणि आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आम्ही लॉन्च केलेला आहे. हा प्लॅटफॉर्म भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता घेऊन मुंबईकरांच्या दरवाजावर जात आहे, मुंबईकरांच्या सूचना घेत आहे, मुंबईकरांच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या मॅनिफेस्टो करता, जाहीरनाम्याकरता सूचना घेण्याचं काम हे आता सध्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करीत आहे. मुंबईकरांच्या दरवाजावर, मुंबईकरांच्या घरापर्यंत जाऊन आणि त्या सूचनांच्या आधारावरती आम्ही आमचा जाहीरनामा तयार करू. जो जाहीरनामा मुंबईकरांचा महापौर ज्या वेळेला होईल महानगरपालिकेमध्ये तो पूर्ण करेल. एकंदरीत आता कार्यकर्त्यांना तुम्ही कामाला लावलंय, हा अजेंडा सुद्धा बनतो आहे, पण हे सगळं करत असताना या खेपेला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शिवसेना नक्की कोणाची याचा निकाल सुद्धा लागणार आहे मुंबईसाठी. म्हणजे जिथे शिवसेना अत्यंत महत्वाची होती तिथे शिवसेना तुमच्या बरोबर आहे एकनाथ शिंदेंची, ही तुमच्यासाठी अडचणीचा भाग आहे की फायद्याचा भाग आहे? शिवसेना खरी कोणाची याचं उत्तर वारंवार याच्या आधीही दिलं गेलेलं आहे आणि ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री असताना 54 पैकी 44 आमदार बाजूला होतात, सत्तेला लाथ मारतात, त्याच वेळेला खरी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना कुठली हे त्याच वेळेला सिद्ध झालं. कोर्टानेही सिद्ध केलं, इलेक्शन कमिशननेही सिद्ध केलं आणि आता झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरे गटाला 20 जागा मिळाल्या. त्यामुळे हा कौल तर सगळ्यात मोठं डिसिजन तर महाराष्ट्राच्या जनतेनेच दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेच हा कौल दिलेला आहे की शिवसेना कुठली आणि आमच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आता संपलेला आहे आणि याचं उत्तर मिळालेलं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एकच शिवसेना आहे ज्याचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. एक अशीच चर्चा सुरू आहे आपण अध्यक्षपद घेतल्यापासून. आशिष शेलार कुठेतरी नाराज आहेत असं सांगितलं जातं आणि भाजप मुंबईमध्ये 2 गट पडल्याबद्दल बोलले. नाही, अजिबात नाही. ही ह्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. आशिषजी पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांची टर्म संपली होती म्हणून नवीन अध्यक्ष असं आहे की नुसता मुंबईचा अध्यक्ष नवीन झाला असं नाही ना. देशभरामध्ये सगळ्या वॉर्डापासून राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत आमच्या संघटनात्मक निवडणुकांचा फेज आहे आणि त्या संघटनात्मक निवडणुकांच्या फेजमध्ये वॉर्डापासून राष्ट्रीय लेवलवरती सगळे अध्यक्ष हे नवीन होत आहेत. त्या प्रक्रियेचाच भाग म्हणून मुंबईचा अध्यक्ष मी झालेलो आहे. माझ्या पाठीशी आशिष शेलारजी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभे आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे. अमितजी, मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगते.
तुमच्या डोळ्यासमोर मनात सगळ्यात पहिले काय भावना येते त्या व्यक्तीचं नाव सांगितल्यावर? ते अगदी एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगाल. देवेंद्र फडणवीस, विकास, एकनाथ शिंदे, परिश्रम, उद्धव ठाकरे, खोटारडा, संजय राऊत, बोगस, राज ठाकरे. चांगले नेतृत्व. अमितजी, खूप खूप धन्यवाद. आपण आलात, एबीपी माझाशी बातचीत केली, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या नेहमीच्या मनमोकळ्या स्टाईलमध्ये दिल्यात. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.